वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सदा निम्बवृक्षस्य मूलाधिवासात् सुधास्राविणं तीर्थमप्यप्रियन्तं तरुं कल्पवृक्षादिकं साधयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं। जितेन्द्रियगणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयोऽवतीर्णः स्वयं करात्तसुखमण्डलू कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यति। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कुण्डलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्व भगवत भक्त साधक सज्जनांना आजच्या या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पाच्या दिवशी मी प्रभंजन भगत विनयपूर्वक वंदन करतो। श्री गुरुदत्तधाम श्री क्षेत्र गोंदी यांचा एक मोठा उपक्रम म्हणजे संत नामदेव कीर्तन अभ्यास मंडळ आणि या कीर्तन अभ्यास मंडळाने आयोजित केलेली देवर्षी श्री नारद महाराज व्याख्यानमाला। देवर्षी नारद महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेली ही व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी मी आज तुमच्या समोर हजर आहे। आज मला दिलेला जो विषय हा विषय आहे श्री संत नामदेव महाराजांच्या वाङ्मयातील कीर्तन भक्ती। मुळात कीर्तन भक्तीचा आदर्श महाराष्ट्रीय जनांच्या समोर ज्यांनी ठेवला ते श्री संत नामदेव महाराज। त्यांचं नाम घेतल्याशिवाय त्यांचं स्मरण झाल्याशिवाय कीर्तन भक्ती यावर बोलताच येऊ शकत नाही। पुराण काळानंतर आधुनिक काळातल्या महाराष्ट्रातल्या संत मांदियाळीतले कीर्तन भक्तीचे आचार्य म्हणून श्री संत नामदेव महाराजांचा गौरव आपल्याला करावाच लागतो। श्री संत तुकाराम महाराजांच्या स्वनामधन्य शिष्या असलेल्या श्री संत बहिणाबाई महाराज यांनी भागवत धर्माच्या मंदिराचं जे काही एका अभंगामधून रूपक केलंय ते ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवादया। त्याच अभंगामध्ये त्यांनी नामदेव महाराजांचा गौरव केलाय की नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार। खरोखर नामदेव महाराजांनी या भागवत धर्माचा विस्तार फार विपुल प्रमाणामध्ये केला आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत की असे संत मंडळी ज्या महाराष्ट्रात झाले त्या महाराष्ट्रामध्ये त्या भारतभूमीवर तुमचा आमचा जन्म झाला। आपण महाराष्ट्रामध्ये ज्यांना संत पंचायतन म्हणून ओळखतो ते सर्व संत हे स्वरूपाच्या दृष्टीने विचार केला तर एकच म्हणायला हवेत, नवे नवे ते एकच आहेत।
संतत्वामध्ये कधीही कमी अधिक न्यून परत असं काहीही नसतं. पण तरी सुद्धा वेगवेगळ्या कुडीच्या आधारानं व्यक्त झालेलं, अवताराला आलेलं जे संतत्व आहे, हे जे संत विभूती आहेत, हे सर्व संत विभूती आपल्या ठिकाणी स्वतःची एक छाप आपल्या या विभूतिमत्वातनं, आपल्या कार्यकर्तृत्वातनं त्यांनी व्यक्त केल्याशिवाय राहिलेले नाहीयेत. तर हीच मांदियाळी सांगायची झाली तर श्री निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांचे सत्शिष्य असलेले सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज. या ज्ञानेश्वर महाराजांना जर आपण एका शब्दात व्यक्त करायचं झालं, एक वाङ्मयीन दृष्ट्या, एका अभंग रचना किंवा जे काही त्यांनी वाङ्मयाची सेवा केली त्याच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला की एक संप्रदाय स्थापन झाल्यानंतर एक आचार प्रणाली, विचार प्रणाली आपल्याला रूढ करायची समाजामध्ये, त्या दृष्टीने विचार करता एक मोठं प्रमाणभूत, आधारभूत असं वाङ्मय निर्माण करायचं झालं तर त्यासाठी माऊलींनी निर्माण केलेलं मोठं ग्रंथकर्तृत्व कोणतं, तर ते म्हणजे भावार्थ दीपिका, अर्थात भगवती श्री ज्ञानेश्वरी. त्याचं परिशीलन केलं तर त्यातनं काय मिळत नाही, बाप बाप श्रेष्ठ ग्रंथ असं वर्णन केलं त्या ग्रंथाचं. पण त्यामध्ये प्रकर्षानं माऊलींचा एक सद्गुण आपल्याला सर्वांना बघायला मिळतो. माऊली म्हणजे कोण, तर सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मूर्तिमंत प्रतिभा होती. मानवी जीवनातल्या, निसर्गातल्या बारकाव्यांसह त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये परमार्थातले सगळेच्या सगळे जे तत्व आहेत ते सगळे तत्व त्यांनी समजावून सांगितले. दृष्टांतासाठी ज्यावेळेस माऊली बोलू लागतात किंवा भक्ती, कर्म, ज्ञान याबद्दल ते ज्यावेळेस विवेचन करू लागतात त्यावेळेस त्यांच्या प्रतिभेला उधाण येतं. म्हणून माऊलींना मूर्तिमंत प्रतिभा म्हणावं लागेल. क्रमानं यायचा विचार केला तर दुसराच क्रमांक नामदेव महाराजांचा लागतो, पण त्यावर मी नंतर बोलीन. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यानंतरच्या त्यांच्या शिष्य परिवारामधले नामदेव महाराज आणि तुका झालासे कळस हा जर विचार करायला गेला तर तुकाराम महाराजांच्या कळसाचा काळ आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाचा काळ याला जोडणारा जो काही दुवा आहे हा म्हणजे मधल्या काळातला असलेला भगवान श्री दत्तप्रभूंचे कृपांकित शिष्य, थेट शिष्य असलेले सद्गुरू श्री संत जनार्दन पंत स्वामी महाराज आणि त्यांचे सत्शिष्य असलेले शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज. म्हणून बहिणाबाई महाराजांनी जाणीवपूर्वक या गुरु शिष्यांचंच वर्णन केलंय की जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. मी यावर जास्त बोलणार नाही कारण या पुढचे सर्व विषय त्यालाच धरून आहेत. आधी माऊलींबद्दल बोलणं झालंय, मी नामदेव महाराजांचा विचार करतोय, पुढे पुढे नाथ महाराजांची कीर्तन भक्ती, नंतर तुकोबरायांची कीर्तन भक्ती मांडणार आहे. मग नाथ महाराज कशासाठी प्रसिद्ध होते, तर नाथ महाराजांचा विचार करायला गेला तर नाथ महाराजांचं नाव घेता क्षणी सगळेजण म्हणतात की आम्ही प्रपंच करतो पण त्या प्रपंचातनं आम्हाला भगवंतांच्या भक्तीसाठी, परमार्थासाठी वेळ काढता येत नाही. आणि पारमार्थिक साधूंचं जर चरित्र बघितलं त्यांना पारमार्थिक साधूंचं चरित्र बघता इतर अन्य सामान्य जीवांना प्रपंचामध्ये त्या जीवांनीच ठरवून दिलेल्या गेलेल्या ज्या यशाचे निकष आहेत त्या यशाचे निकष या पारमार्थिक साधूंच्या आयुष्यात बघायला मिळत नाही. पण नाथ महाराजांच्या ठिकाणी असा दोन्हींचा संगम बघायला मिळतो की परमार्थाला पूरक असा श्रीमंत प्रपंच कोणाचा, तर असा परमार्थाला पूरक असलेला मूर्तिमंत प्रपंच म्हणजे श्री संत नाथ महाराज, की त्यांच्या परमार्थाचा कळस आणि प्रपंचाचा कळस बघून साक्षात भगवंतांना त्यांच्या घरी येऊन दास्यत्व करावंसं वाटलं. इतके मोठे विभूती असलेले मूर्तिमंत प्रपंच म्हणजे नाथ महाराज. त्यानंतर येतात तुकाराम महाराज, श्री संत तुकाराम महाराज, भक्तीचे कळस असलेले. श्री संत नामदेव महाराजांचाच पुढचा अवतार असलेले तुकोबराय यांना काय म्हणावं, तर तुकाराम महाराज म्हणजे मूर्तिमंत प्रपत्ती आहे. प्रपत्ती म्हणजे शरणागती. प्रपंचाला बसलेले चटके त्यांच्या चरित्रातले जर आपण बघायला गेलो तर त्या प्रत्येक एकेका चटक्यासाठी सामान्य जीवाला मरण पत्करावं लागेल
असे प्रपंचाचे अनेक अनेक आघात त्यांनी स्वीकारले. नवे नवे तो भगवंतांचा प्रसाद म्हणून आनंदाने त्याचं ग्रहण केलं आणि त्यातून आपली भक्तीची जी मूळ बैसका होती ती पीठिका त्यांनी केव्हाही हलवू दिली नाही आणि एक भक्तीचा एक अत्युत्कृष्ट असा आदर्श सर्व समाजासमोर ठेवला, भारतीय समाजात ठेवला. नवे नवे जगभर त्यांचं नाव घेतलं जातं की अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. हा अभंग शब्द जो आहे, हा अभंग शब्द हा त्यांच्या वाङ्मयापुरताच राहत नाही, तर त्यांच्या पारमार्थिक भूमिकेला तो निर्देशित केला गेलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज हे मूर्तिमंत प्रपत्ती आहेत. त्यानंतर येतात समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराज. संत पंचायतनामध्ये सांप्रदायिक अभिनिवेशातनं अनेक लोक समर्थ रामदास स्वामी महाराजांना पंचायतनामध्ये गणत नाहीत. पण मुळात आपण ज्याला वारकरी संप्रदाय म्हणतो तो मुळात वारकरी संप्रदाय हा भागवत संप्रदाय आहे आणि या भागवत संप्रदायामध्ये इतर सर्व सांप्रदायिकांचा समावेश झाला असल्या कारणानं ज्ञानेश्वर महाराजांचा मूळ संप्रदाय जर विचार केला, सद्गुरू संप्रदाय जर विचार केला, तो नाथ संप्रदाय आहे. हा नाथ संप्रदाय भगवान शंकरांपासून सुरू होतो आणि त्यापासून पुढे एकदा भगवान शंकरांनी सद्गुरू व्हावं, भगवान विष्णूंनी त्यांचं शिष्यत्व पत्करावं. जिथे भगवान विष्णू शिष्यत्व पत्करतात त्याला त्या अर्थी हा भागवत संप्रदायच म्हटला पाहिजे. तेव्हा या मूळ वारकरी भागवत परंपरेला, भागवत संप्रदायाला नाथ परंपरा माऊलींमुळे येऊन जोडली जाते. त्यांचेच सत्शिष्य असलेले नामदेव महाराज हे त्या परंपरेला जोडले जातात. त्यानंतर सद्गुरू भगवान श्री दत्तप्रभूंची जी परंपरा आहे दत्त संप्रदायाची, ती श्री जनार्दन पंत स्वामी महाराज आणि श्री नाथ महाराजांच्या रूपानं ती त्याला येऊन जोडली जाते. श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये जे भगवंतांचे अवतार वर्णन केले त्या वर्णनाच्या अनुसार दत्तप्रभू हे सुद्धा भगवंतांचे अवतार श्रीमद भागवतातले वर्णन केलेत. म्हणून श्री दत्त संप्रदाय हा सुद्धा भागवत संप्रदाय म्हणूनच गणला जातो आणि ते त्याला जोडले जातात. तुकोबरा हे चैतन्य संप्रदायाचे आहेत, तो संप्रदाय सुद्धा भागवत संप्रदायाचा आहे आणि तुकोबरा आहे त्या संप्रदायाला घेऊन या भागवत संप्रदायाला, वारकरी संप्रदायाला येऊन जोडले जातात. तद्वत या सर्वांच्या संप्रदायाचे जे काही उद्गाते आहेत हे सर्वजण मूळ भागवत संप्रदायाचे जोडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामी महाराजांचे सद्गुरू मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र हे सुद्धा भगवंतांचे अवतारच आहेत, श्रीमद भागवत ग्रंथात वर्णन केलेलेच अवतार आहेत. म्हणून समर्थ रामदास स्वामी महाराज सुद्धा हे वारकरीच आहेत. हेही भागवत आहे. मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं. थोडं विषयांतर झालं त्यासाठी क्षमस्व, पण या उपक्रमाची जी रुजवात झाली ती याच विचारातनं झाली की समर्थांना का टाळलं गेलं म्हणून ओझरतं का होईना, ओघाना विषयाला म्हणून का होईना, समर्थ रामदास स्वामी महाराज हे सुद्धा भागवत संप्रदायीच आहेत हे मला इथे सांगणं आहे. मग आपण आतापर्यंत बघितलं की सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे मूर्तिमंत प्रतिभा होते, नाथ महाराज हे मूर्तिमंत प्रपंच होते, तुकाराम महाराज हे मूर्तिमंत प्रपत्ती म्हणजे शरणागती म्हणावं. तर मग समर्थांना काय म्हणावं, तर समर्थ रामदास स्वामी महाराज हे मूर्तिमंत प्रतिकार होते. बुडाल्या औरंग्या पापी म्हणणारे समर्थ रामदास स्वामी महाराज प्रपंच करावा नेटका म्हणून त्यांनी या संपूर्ण समाजामध्ये असलेली मरगळ, त्या काळातली तत्कालीन मरगळ त्यांनी दूर झटकली. तुकोबराय आदी सर्व संतांच्या सह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी एक पारमार्थिक भक्कम आधार उभा केला. सच्चरित पुण्यश्लोक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि साम्राज्याच्या दृष्टीने त्याची वाट पुढे काढून दिली. यासाठी सुद्धा त्यांची भूमिका राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा अशी व्यक्त झाली, अशी त्यांना व्यक्त करावीशी वाटली. याच्या मागचं कारण प्रतिकाराचं बीज समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सद्गुरू म्हणून छत्रपतींच्या पदरात टाकलं होतं. म्हणून मूर्तिमंत प्रतिकार म्हणून कोणाकडे बघावं, तर समर्थांकडे बघावं. त्या काळात यावनी सत्ता प्रबळ असताना समर्थ रामदास स्वामी महाराजांनी भारत भ्रमण केलं आणि छत्रपतींचं सद्गुरुपद त्यांनी स्वीकारून त्यांना मार्गदर्शन केलं. पण याचीच रुजवात कोणी करून ठेवली असेल तर त्यासाठी मला नामदेव महाराजांकडे आता जावं लागेल. तर नामदेव महाराजांना काय म्हणावं, तर नामदेव महाराज हे मूर्तिमंत प्रचार होते. प्रचार मला तुम्हाला सांगू द्या, नामदेव महाराजांना सर्व संत मांदियाळीमध्ये सर्वात जास्त आयुष्य मिळालंय. त्यांची एक मागणी प्रसिद्ध आहे, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकाळा हरीच्या दासा.
या अभंगाचा विचार करत असताना अकल्प आयुष्य का मिळावं म्हणून आपण विचार करू जातो, त्यावेळेस असा एक सामाजिक मुद्दा त्यात मांडता येतो की या सर्व संत मांदियाळींना, म्हणजे त्या काळातल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीचे असलेले गोरोबा काका महाराज असतील, श्री संत निवृत्तीनाथ महाराज असतील, श्री चोखामेळा महाराज असतील, यांच्यापासून सर्व संतांना स्वतःचे शिष्य असलेले परिसा भागवत महाराज, त्यांच्या शिष्य असलेल्या जनाबाई महाराज, त्यांचे शिष्य असलेले चोखामेळा महाराज, या सर्वांना सोबत घेऊन त्यांनी पूर्ण भारतामध्ये तीर्थयात्रा केली. आणि ही तीर्थयात्रा केल्यानंतर ज्यांच्या सोबत राहून या भक्तीचा ध्वज पूर्ण भारतभर फडकवला, तेच त्यांचे भक्ती मार्गातले सवंगडी एक एक करून समाधिस्थ झाले. त्यांनी समाधिस्थ होताना त्या सर्व समाधी प्रसंगांचे संत नामदेव महाराज आणि त्यांचं कुटुंबीय हे साक्षीदार आहेत, ते तिथे उपस्थित आहेत. तेव्हा असं सांगावंसं वाटतं की ज्यांनी या समाजाला, या भागवत धर्मातल्या सज्जनांना त्रास दिला, हे सर्व दुर्जन मरता मरत नाहीयेत असं समाजात दिसतं. आणि ज्यांच्यामुळे या समाजामध्ये धर्म टिकेल असे सर्व सज्जन मात्र कमी वयामध्ये एकामागे एक समाधिस्थ होताना दिसत आहेत. नामदेव महाराजांच्या चरित्रात कुठेही हा आपल्याला उल्लेख सापडत नाही की त्यांची ही भूमिका होती अकल्प आयुष्य का म्हणाली याची. पण असं आपल्याला सर्व परिस्थितीचा एक विचार करता म्हणावा लागेल की या सर्व संत विभूतींना समाधिस्थ होत असताना नामदेव महाराजांनी बघितलं. म्हणून या सर्व संतांना घेऊन नामदेव महाराज भारत भ्रमणासाठी गेले, भगवंतांची आज्ञा घेऊन गेले आणि भगवत भक्तीचा प्रचार त्यांनी केला. मला या प्रचाराबद्दल सांगण्याआधी तुम्हाला एक सांगू द्या, नामदेव महाराज ज्या काळामध्ये राहिले, जगले, वागले, भगवत भक्तीचा कळस त्यांनी गाठला, तो काळ अतिशय सुवर्णयुगाचा होता. आमचे सद्गुरुनाथ परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा महाराजांनी असं वर्णन केलंय की भक्तीचा तो सुकाळ होता. गुरु शिष्य परंपरेतल्या अनेक पिढ्या एकाच वेळी हयात होत्या, एकमेकांना बघत होत्या. श्री संत निवृत्तीनाथ महाराज, त्यांचे शिष्य असलेले सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली, त्यांनी अनुग्रह केला. ते शिष्य म्हणजे त्यांचे स्वतःचेच भावंड असलेले भगवती श्री मुक्ताबाई महाराज, श्री संत सोपान काका महाराज हे त्यांचे शिष्य. या सोपान काका महाराजांनी ज्यांना अनुग्रह केला, त्यांचे शिष्य असलेले विसोबा खेचर महाराज, आणि या विसोबा खेचर महाराजांनी अनुग्रह केला तो नामदेव महाराजांवरती. नामदेव महाराजांचे सद्गुरू विसोबा खेचर महाराज, नामदेव महाराजांचे आजे गुरु सोपान काका महाराज, आणि नामदेव महाराजांचे पणजे गुरु म्हणायला गेलं तर तिथे नाव येतं सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींचं. एवढ्या सगळ्या सद्गुरू परंपरेतल्या एवढ्या पिढ्या एकत्र नांदत भक्तीचा ध्वज फडकवत होत्या. हा खरा भक्तीच्या अर्थानं सुवर्ण काळ म्हणजे म्हणायचं तर काय म्हणायचं. तो काळ असा नुसता आपण विचार जरी केलो, कल्पनेनं जरी त्या काळात गेलो, तर या सर्वांचा हेवा वाटावा की स्वतः भगवान त्यांच्यासोबत संवाद साधत होते. त्यांच्या भक्तीच्या कार्यामध्ये भगवान सुद्धा साक्षीदार होते, त्यांना ते मदत करत होते. श्री संत सावतोबांचं त्यामध्ये चरित्र येतं, श्री संत गोरोबा काकांचं चरित्र त्यामध्ये येतं, चोखामेळा महाराजांचं चरित्र त्यामध्ये येतं. भक्तीच्या दृष्टीनं कोंदाटलेला महात्म्यांच्या गर्दीचा मांदियाळीचा काळ म्हणजे हा नामदेव महाराजांचा काळ आहे. नामदेव महाराज खरंच भाग्यवान आहे. नवे कौटुंबिक दृष्ट्या सुद्धा नामदेव महाराज भाग्यवान आहे. एखाद्या घरामध्ये एक व्यक्तीच संत असते, पण त्याच्या कुटुंबाच्या ठिकाणी, त्याच्या कौटुंबिक सदस्यांच्या ठिकाणी ते संतत्व तितक्या अर्थानं उदयाला आलेलं दिसत नाही. पण नामदेव महाराजांच्या घरातले 14ही सदस्य, त्यांचे 4 पुत्र, त्यांची एक मुलगी, त्यांच्या सुना, हे सर्वच्या सर्व संत विभूतीत असं आपल्याला बघायला मिळतं. आदरणीय कीर्तनकार हरिभक्तीपरायण श्री चैतन्य महाराज देगलूरकरांनी सांगितलंय की जगाच्या पाठीवर असं एकमेव उदाहरण असेल की कौटुंबिक सदस्यांसह समाधी घेतलेले एकमेव विभूती नामदेव महाराज आहेत. एवढंच नव्हे तर तीर्थयात्रेला बाहेर गेल्यानंतर पंढरीमधलं सर्व भक्तीचं कार्य, संप्रदायाचं कार्य, परमार्थिक कार्य कुणी खांद्यावर घ्यावं म्हणून त्यांच्यापेक्षा खरं तर वयानं मोठ्या आहेत, पण त्यांच्या स्वनामधन्य शिष्य असलेल्या जनाबाई महाराज या पुढे होतात आणि ती धुरा आपल्या खांद्यावरती घेतात.
त्याही त्यांच्याच बरोबर समाधिस्थ होतं की नोकरीच्या दृष्टीने आम्ही फक्त यांची नोकर म्हणजे घरातली बटीक नसून मी यांची दासी आहे, म्हणजे यांच्या चरणांची सेवा आपल्याला करायला मिळते. त्यांनी ज्यांच्या अहंकाराचा नाश केला ते परिसा भागवत महाराजही तिथेच आहेत. म्हणजे नामदेव महाराजांच्या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपेनं उदयाला आलेली भक्ती ही किती श्रेष्ठ होती, तिचा परिणाम आपल्याला तुमच्या समोर मांडून दाखवला. सामाजिक समरसतेचं एक मोठं उदाहरण सुद्धा नामदेव महाराजांनी इथे घालून दिलेलं बघायला मिळतं. घरातनं बाहेर काढलेली ओझं असेल की काय असेल माहित नाही, पण कुटुंबियांनी त्यागलेली जनाबाई महाराज यांचाही नामदेव महाराज शिष्या म्हणून स्वीकार करतात. तत्कालीन समाज व्यवस्थेप्रमाणे ज्यांना हरिजन म्हणावं असे भक्तीतलं चोखट नाणं म्हणजे कोण, तो चोखामेळा महाराज यांचाही ते शिष्य म्हणून स्वीकार करतात. आणि तत्कालीन समाज व्यवस्थेच्या रचनेच्या विचाराला बघितलं तर त्या काळातले उच्च वर्गातले सवर्ण म्हणून आपण विचार करायला गेलो तर ते परिसा भागवत महाराज यांना सुद्धा स्वतःचा अहंकार पायातळी दडपून चरण पकडावे वाटले, तेही नामदेव महाराजांचेच. तेव्हा सामाजिक समरसतेचा विचार हा त्या काळात नामदेव महाराजांनी स्वतः सद्गुरुपद भूषवून या सर्वांना जवळ केलं, सर्वांचा अंगीकार केला. म्हणूनही नामदेव महाराजांचं चरित्र हे अलौकिक सांगावं लागतं. आता मी वळेन त्यांच्या प्रचाराकडे. मूर्तिमंत प्रचार का म्हणावं? नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा जो प्रचार केला त्या प्रचाराचं महत्वाचं मोठं साधन होतं. ते साधन म्हणजे कीर्तन. कीर्तन म्हणजे स्वरूपानंही कीर्तन, आणि आज आपण बघायला गेलो तर सादरीकरणाच्या दृष्टीने सुद्धा जे काही ढाचा त्याला असावा, परफॉर्मन्स म्हणून सुद्धा एक स्केलेटन त्याला असावं, म्हणून सुद्धा नामदेव महाराजांचं चरित्र एक आपल्या सर्व कीर्तनकारांसाठी आदर्श आहे. तो सगळा स्केलेटनचा तो ढाच्याचा भाग सुद्धा नामदेव महाराजांनीच पक्का केला. कीर्तन कसं असावं, या कीर्तनाची भूमिका म्हणून परमार्थ मार्गातले सर्व काही जे काही मूलभूत तत्व आहे, या मूलभूत तत्वाच्या दृष्टीने एक पूर्वपीठिका, एक प्री रिक्विसाइट म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी कृपाप्रसाद तर केलाच होता. त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली रचलेली ज्ञानेश्वरी आणि त्यांचा इतर सर्व ग्रंथसंभार यामध्ये आलेली भक्तीची जी तत्व आहेत, ही सर्व भक्तीची तत्व ही नामदेव महाराजांच्यासाठी कीर्तन भक्तीचा पाया ठरली. सद्गुरू भगवान परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा महाराजांनी कीर्तन भक्ती कशी हे सांगण्यासाठी एका प्रवचनामध्ये वर्णन केलं होतं, तेच तुमच्या समोर मांडतो की कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, अशी माऊलींची ओवी आहे. परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज म्हणतात की ही ओवी ही सीमेची ओवी असं म्हटलं जातं. याप्रमाणे कुठलाही साधक जर प्रयत्न करू जाईल तर याच्या पलीकडे थोडं हे आचरण जमलं रे जमलं की त्यापुढे तो परब्रह्म स्वरूप होऊन टाकतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखिल प्रबंध, या भगवंतांचे नाम गात 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 भगवंतांची कथा श्रोत्यांच्या समोर ठेवायची आणि ती समोर ठेवून नामरूपात नामाची मध्ये पेरणी करत करत ती कथा पुढे पुढे न्यायची. या नामांचे निखिल प्रबंध, प्रबंध म्हणजे गाता येईल, सांगता येईल अशा पद्धतीनं केलेली एक रचना, याला प्रबंध म्हटलं जातं. प्रबंधाचा अर्थ थेसिस असा घेऊ नका. माझी आत्मचर्चा विशद, भगवंतांचं स्वरूप मांडणं, याच्यासाठी जे म्हटलं गेलं ते भगवंत स्वतःच म्हणतात, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. सद्गुरू श्री शिरीषदादा महाराजांनी इथे सांगितलंय की उदंड गाती म्हणजे काय, भरपूर गाती का, तर वरवर बघता भरपूर हाही अर्थ तसाच महत्वाचा आहे. पण त्याही पेक्षा एक महत्वाचा अर्थ, एक गुढार्थ त्यामध्ये सद्गुरुनाथ सांगतात. ते म्हणतात की दंडवत शरणागतीसह गाणं म्हणजेच उदंड गाणं. नामदेव महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिलेल्या या पायंड्याचं अनुसरण केलं आणि आपली भक्ती बहराला आणली, कीर्तन भक्ती बहराला आणली. याचंच वर्णन नाथ महाराजांनी जी कीर्तन भक्तीची जी काही
आचारसंहिता दिली, मी त्यावर जास्त बोलणार नाही. पण त्या अभंगामध्ये शेवट जे सांगितले की अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. अद्वय भजन म्हणजे भगवंतांमध्ये आणि भक्तामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत नसता, त्यामध्ये एकरूपता येणं आणि ही एकरूपता प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कीर्तन सुरू राहणं. ज्यांचं नामाशी अनुसंधान होतं ते नामदेव महाराज या ठिकाणी जे वर्णन करतात, ते वर्णन करत असताना या ठिकाणी जे कीर्तन आपलं बहराला आणतात, जी कीर्तन भक्ती करतात, त्या कीर्तन भक्तीमध्ये नामदेव महाराज स्वतः हे खऱ्या अर्थाने भगवंतांशी तादात्म्य पावले होते असं आपल्याला म्हणता येईल. माऊलींची ओवी आहे, काय ओवी आहे ती? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तिथं गाती असा शब्द आलाय, गायन केलंय. मग कोणी गायलं? तर नामदेव महाराजांनी गायलं असा त्याचा अन्वय जोडायचा झाला तर ते गायन कसं होतं याच्यासाठी त्या प्रसंगाचे साक्षीदार असलेले जे आहेत त्यांनाच विचारावं लागेल. एक साक्षीदार आहे त्यांचे स्वनामधन्य शिष्य असलेले परिसा भागवत महाराज. ते काय म्हणतात? दुधावरील साय तेमी वाणू काय तैसे गाणे गाय नामदेव. नामदेव महाराजांनी जे गीत गायलं त्या गीताचं वर्णन काय? तर दुधावरची साय असं वर्णन आहे. पूर्ण दुधातल्या मूळ जीवनसत्वांचा अर्क आटीव अर्क वर साचतो. एक स्नेहल मृदू असलेला एक पडद्यावरती आपल्याला बघायला मिळतो. प्रपंचिक बायकांचा जर विचार करायला गेला तर त्या साईसाठी, त्या साईची संग्रहासाठी त्या किती मरमर करतात, कारण त्या पूर्ण दुधातला अर्क उकळून उकळून त्या साईच्या त्या पडद्यामध्ये, त्या पदरामध्ये साचवलेला असतो. त्या दुधावरची स्नेहल असलेली पुष्ट असलेली साय, ही दुधावरची जशी ती साय असते तसंच तैसे गाणे गाय नामदेव. प्रपंचाने बरबटलेले जीव स्वतःचे प्रपंचातले स्वार्थ साधले जावेत यासाठी उदंड लोकांची स्तुती सुमन गात असतात. पण त्यांचा कार्यभाग साधला गेला की ज्याचं गाणं गायलं त्याला ते विसरतात आणि जे गायलं तेही विसरतात. पण नामदेव महाराजांचं गाणं हे भगवंतांचं होतं, भगवंतांसाठी होतं आणि स्वतः भगवद रूप होण्यासाठी होतं. म्हणून त्यांचं गाणं हे तसं बघायला गेलं तर या सर्व पसाऱ्यातलं अर्क म्हणून वरती आलं, म्हणूनच त्या गाण्याला साय म्हणावं. पुढच्या एका अभंगामध्ये तेच वर्णन केलंय. परसा म्हणे नाम्या तुझे बरवे गाणे, परसा म्हणे नाम्या तुझे बरवे गाणे जैसे का नाणे टाकसाळीचे. जे नाणं टाकसाळीतून पाडलं जातं त्याला अस्सल नाणं म्हटलं जातं. तेव्हा पुन्हा एकदा प्रपंचामध्ये जी गाणी गायली जातात, बायकोचं स्तुतीसुमन असेल, कुणी राजकीय पुढाऱ्यांची स्तुतीसुमन असतील, कुठलीही जी भाकड आहेत, ज्याला ना शेंडा ना बूड, ज्याला कुठला आधार नाही, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, तोही प्रापंचिक स्वार्थ साधण्यासाठी आपण नेहमीच स्तुती गात असतो. आणि या स्तुतीचं अवडंबर दडपून टाकून खऱ्या अर्थानं ज्याची स्तुती केल्यानंतर आपल्याला खरा लाभ मिळणार आहे, आत्मलाभ मिळणार आहे, त्याचा लाभ होण्यासाठी आपण वेचलेला काळ, आणि तो वेचलेला काळ कशात? तर भगवंतांचं गीत गाण्यासाठी. ते गीत कसं आहे? परिसा भागवत महाराज म्हणतात की परसा म्हणे नाम्या तुझे बरवे गाणे जैसे का नाणे टाकसाळीचे. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही गाण्याबद्दल बोलताय, आपला विषय आज कीर्तन भक्ती आहे. तर सांगणं एकच, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. तर देवाबद्दल गाणं, त्यांच्या नामाबद्दल गाणं आणि त्यांच्या भक्तांबद्दल गाणं, देवांची कीर्तिगान, देवांच्या कीर्तनाचं गायन, भक्तांच्या कीर्तनाचं गायन आणि भगवंतांच्या आणि भक्तांच्या नामाच्या कीर्तीचं गायन करणं, यालाच आपण कीर्तन म्हणतो ना. तेव्हा हे गायन कसं असावं याचा आदर्श कोण? तर नामदेव महाराज आहे. मला तुम्हाला सांगू द्या, नामदेव महाराजांनी सुद्धा कीर्तनातली साधक दशा समोर मांडली आणि कीर्तनातली सिद्ध दशा सुद्धा समोर मांडलेली असे 2 अभंग आहेत. त्या 2 अभंगांवर प्रकाश टाकतो आणि आज मी थांबतो.
विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला तो अतिशय प्रसिद्ध अभंग की अमृताहुणी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा, सांग पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी नये तुझे, हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती, नये माझे चित्ती नामा म्हणे. असा नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. दोन पद्धतीने विचार करावा लागतो की नामदेव महाराजांना जर आपण कीर्तन भक्तीचे आचार्य म्हटलोय आणि नामदेव महाराज भागवत धर्माचे प्रचारक आहे असं आपण जर म्हटलोय, तर या अभंगामधून नामदेव महाराजांनी असं का म्हटलं की कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. तर खरोखर नामदेव महाराजांच्या आयुष्यात असं घडलं असावं असं एक आपण गृहीतक पटू, पण आपल्याला ते बोलायची हिंमत होत नाही कारण ते संत सत्पुरुष आहेत. मग त्यांनी असं का म्हटलं, तर प्रपंचानं बरबटलेले तुम्ही आम्ही सर्वजण जीव, विषयांच्या उपभोगामध्ये लिप्त झालेले सर्व जीव यांना खऱ्या आनंदाचा पत्ता सांगण्यासाठी थेट जर उपदेश केला तर सहसा कोणी ऐकत नाही. पण जीवाची उपाधी घेऊन स्वतः माझ्याच बाबतीत जणू काही असं घडलंय की काय असं जर सांगितलं तर सर्वजण ऐकतात आणि त्यातनं बोध घेऊन स्वतः सुधारायचा प्रयत्न करतात. खूप सोपं सांगू का, घरामध्ये सुनबाई जर आल्या तर त्यांना थेट सासूबाई केव्हाही बोलत नाही. दुसऱ्या घरातनं आलेली पोर आपल्या घरात आली, ती कामं करताना चुका करतीये, पण ती चुका करते म्हणून तिला तिची चूक थेट सांगता येत नाही, दाखवून देता येत नाही. याच्यासाठी आई घरातल्या स्वतःच्या लेकीवरती तोंड टाकते. अशी धुतात का भांडी, अशी धुणं धुतात का, फरशा अशा पुसतात का, सकाळी इतक्या उशिरा उठावं का. खऱ्या अर्थानं ती लेक आईवरती वैतागते, म्हणते आई मी असं वागलेच नाहीये, पण आईही खुलासा करत नाही. ती म्हणते शांत बस, तुला काय समजतं. वैतागून लेक रडायला लागते आणि ती रडता रडता वहिनीकडे जाते, वहिनीच्याच गळ्यात पडते. वहिनी आईला काय झालंय, आई मला का बोलतीये, मी तर व्यवस्थित वागतीये. त्यावेळेस वहिनी म्हणते अहो तुम्ही नका काळजी करू, सासूबाई आई साहेब बोलतायत तुम्हाला, पण त्याचा जो निर्देश आहे तो माझ्याकडे. हे लेकी बोले सुने लागे ज्या पद्धतीचं तंत्र आपण आपल्या प्रपंचामध्ये वापरतो, तेच तंत्र जणू काही नामदेव महाराजांनी इथे वापरलंय की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनही तुमचं नाम गोड आहे, मन माझे केशवा ताबा न घे. मन नाम घेत नाही याचं कारण त्याला लागली दुसऱ्याची गोडी. कुणाची, तर विषयाची गोडी लागल्यामुळे तुमचं नाम घेत नाही. मग नामदेव महाराजांच्या अंतःकरणाला विषयाची गोडी लागली आहे का, नाही, ती आपल्या लागली असं आपण गृहीत धरायचं. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, अगदी ढोबळ विचार करायला गेला तर कीर्तनामध्ये निद्रा कोणाला लागते. ती कुंभकर्णाची प्रसिद्ध कथा आहे. त्याच्या दोन बायका, त्याची जागृती आणि निद्रा. जागृती कुंभकर्णाबरोबर सती गेली, उरली निद्रा. प्रभू रामचंद्रांकडे गेली, ती म्हणाली मी काय करायचं. ती म्हणे माझं ज्या ज्या ठिकाणी कीर्तन भजन सुरू असेल त्या ठिकाणी तू जा आणि तुला लोकच स्वतः बोलवतील, ये म्हणून. ज्यांनी मान टाकली त्यांच्यामध्ये तू प्रवेश कर. एक विनोदानं कथा सांगितली जाते, असो, पण कीर्तनामध्ये निद्राच आली पाहिजे असं काही इतकं कीर्तन रटाळ नसतं. भगवंतांचं नामगुण प्रेम अंतःकरणात प्रेम उत्पन्न करणार असतं. तर नामदेव महाराज म्हणतात मला निद्रा लागली, पण नामदेव महाराजांना निद्रा लागली नाहीये, ती तुम्हाला लागू नाहीये, आपल्याला लागू नये म्हणून महाराजच म्हणतो जणू काही मलाच लागली की काय. भगवंतांशी संवाद साधत होते. सांग पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी नये तुझे. देवा तुमचं रूप ध्यानाला काय येत नाहीये. नामदेव महाराजांच्या बाबतीत हे शक्य आहे का, ज्यांचे सर्व व्यवहारच भगवंतांच्या चरणाशी बांधलेले होते, भगवंतांच्या स्मरणाशीच बांधलेले होते, ते नामदेव महाराज जीवालाच उपदेश करण्यासाठी मुद्दामून हे बोलतायत असं आपल्याला वारंवार वाटत राहतं. मग एवढं सगळी आदळआपट प्रपंचाची सुरू असताना सुद्धा कीर्तनाबद्दलची आसक्ती वाटावी याच्यासाठी कोणाकडे जावं, याचाही पत्ता शेवटच्या अभंगात नामदेव महाराज सांगतात. हरिदास गरजची हरिनामाच्या कीर्ती, नये माझे चित्ती नामा म्हणे. माझ्या चित्तात येत नाही, मग चित्तात आपल्या येत नसेल तर ठीक आहे, पण कोणाकडे बघून परमार्थ करावा. हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती. हरिनामाच्या कीर्ती ते गातात, त्या कीर्तीमध्ये ते नाचतात. इतके नाचतात की पूर्ण पंढरपूरचं वाळवंट सुद्धा दुमदुमून जातं, आजही दुमदुमतं.
तर या मायेच्या या रात्रीमध्ये, या अहंकाराच्या रात्रीमध्ये जर सूर्य कुठला असेल, जर मार्गदर्शक म्हणून काय असेल, या निद्रेत, या रात्री लागलेली जी निद्रा आहे, या अज्ञानाच्या निद्रेतनं जर खऱ्या अर्थानं जागृती कुठली असेल तर भगवंतांचं कीर्तन हीच ती जागृती आहे. स्वरूपाच्या दृष्टीने आपण कीर्तनात बोलतोय. या अभंगामध्ये वर्णन केलंय की भगवंतांचं ध्यान लागायला हवं, ध्यान नाम स्मरण व्हायला हवं. कीर्तन करता करता, भगवंतांच्या गुणांचं वर्णन करता करता आपण जसं जसं पुढे पुढे जातो तसं भगवंतांच्या नामांच्या उच्चाराची योजना मध्ये मध्ये असावी. या पद्धतीने नामदेव महाराजांनी स्वतःची साधक दशा सुद्धा तिथे सांगितली आणि स्वतःची सिद्ध दशा सुद्धा त्यांनी अभंगातनं सांगितली. साधक दशा काय म्हटलो, कारण त्यांच्याच आयुष्यामध्ये घडलेला प्रसंग आहे. त्यांच्या डोक्यामध्ये गोरोबा काकांनी थापटणं मारलं ही कथा सर्वांना विदित आहे. आणि त्यानंतर ते कच्चेत असं ते म्हणाले. प्रसंग फार मोठा आहे, पण ते भगवंतांकडे जातात आणि ते म्हणाले की नामदेव महाराज, तुम्ही स्वतः कच्चे नाही, पण तुम्हाला पक्क व्हायला अजून वेळ आहे. आणि हे परिपक्वता तुम्हाला कुठे येईल, तर तुम्हाला ती येईल तर ती औंढ्या नागनाथ क्षेत्री येईल. औंढ्या नागनाथाच्या ठिकाणी भगवंतांच्या पिंडीवरती पाय ठेवून ते विभूती झोपलेले असतात. तेच त्यांचे सद्गुरू असलेले विसोबा खेचर. हे विसोबा खेचर नामदेव महाराजांवर अनुग्रह करतात. आणि अनुग्रह झाल्यानंतर जी कथा आपल्याला ऐकायला मिळते की नामदेव महाराज कीर्तन सुरू करतात, त्या कीर्तनाच्या गजाराचा पुजाऱ्यांना विक्षेप येतो आणि ते सांगतात की मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करा. ते मागच्या बाजूला कीर्तन करायला सुरुवात करतात आणि भगवंत स्वतः त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी देऊळ फिरतं आणि भगवंत सुद्धा त्यांचं कीर्तन ऐकतात. एवढी मोठी योग्यता कीर्तन भक्तीतली नामदेव महाराजांची. विसोबा महाराजांची भेट होण्याच्या आधी नामदेव महाराजांच्या आयुष्यात एक प्रसंग घडतो की नामदेव महाराज एका जेवत असताना त्यांच्या ताटातली पोळी, नैवेद्याची भगवंतांची पोळी कुत्रं पळवतं आणि ते नामदेव महाराज त्याच्या मागे काठी घेऊन पळतात. आणि याच्या उलट सद्गुरूंचा अनुग्रह, गुरुकृपेचा अंजन नेत्रांमध्ये गेलं आणि याचा परिणाम नामदेव महाराज जेव्हा पुन्हा तिथे आले त्यावेळेस त्याच कुत्र्यानंच परत पोळी पळवली. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात की हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागला श्वाना पाठी, तूप घे का जगजेठी, कोरडी रोटी का खाशी. की देवा, तुम्ही स्वतःच आलात ना माझा नैवेद्य खाण्यासाठी, मग देवा अशी कोरडी पोळी का खाता, त्यावर तुपाची धार घ्या म्हणून कुत्र्यानं पुढे पळावं. आधी काठी घेऊन पळालेले नामदेव महाराज आता तुपाची लोटी घेऊन मागे पळतात. देवा, माझ्या हातचे खायचेच तर मग कोरडी पोळी का खाता, तूप घालून खाना असं म्हणत श्वानाच्या मागे मागे धावू लागतात. आणि समोर धावणारे कुत्र्याच्या रूपातले प्रत्यक्ष भगवंत असते. ते धावता धावता एकदम थांबतात आणि हसू लागतात. तव श्वान हसूनी बोलिले, नामया तुझं कैसे कळले, येरू म्हणे खेचरे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल. भगवंत समोर आले, म्हणाले मला ओळखलं कसं. त्यावेळेस ते म्हणाले की मला जी कृपा मुद्रा भगवान सद्गुरु श्री विसोबा खेचर महाराजांनी दिली त्या कृपेच्या जोरावरच मला बघायला मिळतंय. कीर्तन भक्ती कळसाला जाणं म्हणजे काय. सद्गुरु कृपेनं ज्यावेळेस कीर्तन घडतं त्यावेळेस ते कीर्तन बिदागीच्या पाकिटापुरतं राहत नाही, तर स्वतः आपण भगवद्रूप होण्यासाठी कुठला मार्ग अवलंबायचा, त्याची पद्धती काय असावी याचा विचार आपण करतो. ती म्हणजे नामदेव महाराजांची कीर्तन भक्ती. ही साधक अवस्थेतली कीर्तन भक्ती आणि सिद्ध अवस्थेतली कीर्तन भक्ती बघितली. पण मुळात कीर्तन भक्तीच्या आता स्वरूपाबद्दल बोललो, आता त्याच्या प्रकार, त्याच्या स्केलेटन बद्दल बोलूया. परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा महाराजांनी त्याच प्रवचनामध्ये हे 3 प्रकार कथेचे सांगितले. या कथेची पहिली पद्धत सांगितली ती व्यास पद्धती, दुसरी पद्धती सांगितली ती हनुमत पद्धती आणि तिसरी पद्धती सांगितली ती नारद पद्धती. व्यास पद्धती म्हणजे मी आता जे बसून बोलतोय त्याप्रमाणे एक प्रवचनासाठी पूर्वीच्या काळी सूत्रग्रंथांमधले सूत्र घेतली जात. पुराण ग्रंथांमधले किंवा इतरही भगवंतांच्या भक्तीला वर्धनीय करणारे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमधले श्लोक निरूपणाला घेत त्यावर निरूपण केलं जाईल. आणि भगवंतांच्या भक्तीशिवाय, भगवंतांच्या नामाशिवाय, त्यांच्या चरित्राशिवाय आणि भक्तांच्या चरित्राशिवाय काही त्यात सांगितलं जात नसे. याला म्हणावं व्यास पद्धती. यालाच अलीकडच्या काळात प्रवचन असं म्हटलं जातं. हे बसून केलं जातं म्हणूनच प्रवचनाच्या पीठाला व्यासपीठ असं म्हटलं जातं. आजकाल सर्रास कुठल्याही कार्यक्रमाच्या स्टेजला
खरं मंच म्हणायला हवं, पण व्यासपीठ म्हणतात. आणि सगळे येडछाप सगळे राजकारणी चपला घालून त्यावर चढतात. निवेदक त्याला व्यासपीठ म्हणतो, कसं काय म्हणतो काय कुणास ठाऊक. पण व्यासपीठ हे प्रवचनाचं असतं. त्यामध्ये बोलणारा उच्चासनावरती आणि समोरचे सर्वजण समोर बसलेले, सभेमध्ये बसलेले जे असतात, हे त्यांच्या पारमार्थिक योग्यतेप्रमाणे आयोजक बसवतो. हा मोठा विषय विचाराचा, आपल्याला फक्त पद्धती बघायच्या. ही शिष्ट पद्धत आहे उपदेशाची किंवा त्याबद्दलच्या चिंतनाची. याला प्रवचन म्हटलं जातं. तत्वविचाराच्या आणि अभ्यासाच्या दृष्टीनं आजही प्रवचन हे खूप विचाराच्या आणि अभ्यासाच्या दृष्टीने सखोल असतं. आजही अनेक कीर्तनकार म्हणतात की आदरणीय कीर्तनकारांची प्रवचनं ऐकावी. एक प्रवचन ऐकलं की आमच्या कीर्तनाच्या 10 कीर्तनांच्या 100 कीर्तनांच्या भूमिका तयार होतात. ही प्रवचनाची उंची आहे. दुसरी पद्धत आहे हनुमत पद्धती. ही हनुमत पद्धती आजकाल बघायला मिळत नाही, पण उत्तर हिंदुस्थानात काशी किंवा अयोध्या प्रांतात आसपास बघायला मिळते असं म्हणतात. सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये अशा काही घटना बघायला मिळतात की त्यामध्ये भगवंतांच्या नामाचं भजन करत करत उन्मादानं आनंदाच्या भरामध्ये उड्या मारल्या जातात. त्या माकडासारख्याच उड्या असतात जणू काही. आणि उड्या मारत मारत वेगवेगळी वाद्य वाजवत बेधुंद होत नाचत नाचत ते केलं जायचं. द्वारकामाईच्या पटांगणात शिर्डीला साईनाथांच्या समोर अशी भजनं झालेली सांगितली गेली. त्यामध्ये टिळकांचे अनुयायी असलेले दादासाहेब खापर्डे यांनी स्वतःच्या डायरीमध्ये असं भजन झाल्याचा उल्लेख केलाय. ही कथेची हनुमत पद्धती सांगितली आहे. हनुमंत याचे मूळ भक्तीचे आचार्य सांगितले. आणि तिसरी पद्धत जी आहे ती नारद पद्धती. या पद्धतीमध्ये पूर्वरंग, उत्तरंग आणि मध्यंतरात भजन, पूर्वोक्त पद्याचा कथेशी संबंध जोडायचा. अनेक लोक म्हणतात की पूर्वरंग आणि उत्तरंग ही पद्धती फक्त नारदीय किंवा हरिदासी पद्धतीची आहे. तर तसं नाही. वारकरी असो, हरिदासी असो, रामदासी असो, कुठल्याही पूर्वरंग आणि उत्तरंग हे 2 प्रकार सर्वत्र आहेत. फक्त वारकरी परंपरेमध्ये उत्तरंगामध्ये कथाच सांगितली पाहिजे असा आग्रह नसतो. तिथे मूळ निरूपणाला घेतलेल्या अभंगावरती असलेले जे आक्षेप आहेत त्या आक्षेपांचं खंडन केलं जातं किंवा उरलेले चरण सोडवले जातात आणि जमलंच तर एखादी छोटी कथा मूळ अभंगाच्या विषयाला जोडून सांगितली जाते. हरिदासी पद्धतीमध्ये मात्र आवर्जून पूर्वरंगासाठी संत विभूतींचे पद्य घेऊन त्यावर निरूपण केलं जातं आणि उत्तरंगामध्ये त्याचं वर्णन केलं जातं ते संत चरित्राचं. नामदेव महाराज जे करत होते त्यातलं हे वारकरी कीर्तन. या वारकरी कीर्तनाचा मूळ ढाचा, हा ढाचा जो आहे त्याचं कसं स्वरूप असावं हे स्वरूप स्पष्ट केलं ते नामदेव महाराजांनी. त्याच अर्थाचा जनाबाई महाराजांचा अभंग आहे की एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळासी लायवाटी. या अभंगात वर्णन असे की नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा तुम्ही बोला अभंग, अभंग बोलताची रंग कीर्तनी भरला आणि देवा संगे विठ्ठल तेथे नाचू लागला. नामदेव महाराजांच्या कीर्तनाची श्रीमंती काय, त्यांच्या कीर्तनामध्ये भगवंत स्वतः नाचत होते. पण नाचणारे नामदेव महाराज कसे होते हो? तर सुंभ्याचा करदोडा, रट्ट्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी, असं ते स्वरूप होतं. स्वतः सर्व टाळाला उभे असलेले जे कोणी होते सर्व संतच होते. कुणीही प्रापंचिक पोटभरू असे लोक कलाकार उचलून आणलेले नव्हते. माफ करा, मी थोडं माझं बोलणं करकरीत वाटेल, पण जे आहे, जे वास्तव आहे ते आहे. नामदेव महाराजांच्या कीर्तनात सर्व संत उभे होते आणि संत नाचत होते, संत त्यांच्या कीर्तनात रंग भरत होते. एवढंच नव्हे, भगवंत सुद्धा तिथे येऊन नाचायला लागले. पुढे जनाबाई महाराज म्हणतात, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होय रे देवा ऐसा बोले कबीर. कबीर महाराज हे उत्तर हिंदुस्थानातले संत आहेत. ते नामदेव महाराजांना भेटीला येतात आणि ते स्वतःचा जणू काही अनुभव सांगतात इथे की नामदेव महाराज एकटे नाचत नाहीत, ते खरे भक्त आहेत. त्यांच्या भक्तीची दखल भगवंतांना घ्यावीच लागते. त्यांनी गावं आणि भगवंतांनी नाचावं. साधू या संतांनी देवाला धरिला मनगटी आणि काय झाले म्हणून या दचकले जगजेठी. भगवंतांचा पितांबर गळून गेला तरी भगवंत नाचतायत. तेव्हा सर्वांनी देवांना मनगटाला पकडलं आणि देव दचकले आणि भानावर आले. म्हणजे बेभान होऊन नाचण्याची योग्यता नामदेव महाराजांच्या कीर्तनाची होती. मला एक तुम्हाला इथे सांगू द्या की भगवंत नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचत होते आणि नामदेव महाराजांचं हे कीर्तनाचं वैभव इतकं मोठं होतं. त्यांच्या वाणीमध्ये असलेला जो काही गुण होता,
वाणीमध्ये असलेलं जे तेज होतं, या तेजाच्या आधारानंच नामदेव महाराजांनी काय केला तर तो प्रचार केला. नामदेव महाराज कीर्तन करतात आणि देव नाचतात, यावरूनच नामदेव महाराजांनी आचारसंहिता टाकून घालून दिली. कसं बोलावं? बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आम्ही असं बोलावं. आता मी प्रपंचात आणि इतर ठिकाणी हा अभंग लागू होतो, पण आज लागू करणार नाही. पण कीर्तनात कसं बोलावं, या कीर्तनाची एक आचारसंहिता म्हणून या अभंगाचा विचार करूया. मी मगाशी म्हटलं 2 अभंगांचा विचार करणार आहोत. तर साधकासाठी की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, आणि सिद्ध दशेसाठी नामदेव महाराज इथे वर्णन करून सांगतायत की बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. नामदेव महाराज स्वतः आधी त्याचं आचरण केलं आणि मग अनुभव सांगितला. असं बोलूयात जेणे बोलले ते भगवंत सुद्धा डोलले पाहिजेत. नामदेव महाराजांच्या कीर्तनात नुसते डोलले नाहीत, ते इतके नाचले की पितांबर गळून पडला. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. इथे एक मला सांगू द्या की तुकोबारायांचा एक अभंगाचा मला आधार घ्यावा लागतोय. न बोलेसी करावाच्या उपाधीचा प्रसंग एका तुमच्या नामाविण अवघा क्षीण कळत असे. प्रपंचामध्ये कुठे आपण बोलायला सुरुवात केली, तोंड उघडलं की जे काही शब्द बोलणार आहोत ते एक तर वायफळ तरी असतात किंवा उद्देशासाठी असतात, काहीतरी त्याच्यामध्ये हेतू असतो, किंवा कोणाची तरी निंदा तरी असते, चाहडी तरी असते, टावाळी तरी असते. या सर्व वचनांसाठी, या सर्व उपयोगांसाठी आपण उघडलेलं तोंड आणि त्याचा उपयोग हा भगवंतांना जोडून देणारा आहे का, तो उत्तर येतं नाही. म्हणून न बोलेसी करावाच्या उपाधीचा प्रसंग, नको त्या उपाध्या वाढतात. म्हणून तुकोबाराय सुद्धा सांगतात की एका तुमच्या नामाविण अवघा क्षीण कळत असे. तुमच्या एका नामाविण क्षीण, सगळा क्षीण आहे, अवघा सगळा क्षीण आहे. नामदेव महाराज तोच धागा सांगतायत इकडे की प्रेम सर्वांगांचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. आधी परिणाम सांगितला आणि मग साधन सांगितलं की अंतःकरणात सर्वांगाच्या ठिकाणी प्रेम येण्यासाठी काय करावं लागेल, तर भगवंतांचं नाम घ्यावं लागेल. कारण भगवंतांचं नाम हे प्रेमाचंच बीज आहे. ते बीज जर आपण अंतःकरणात घेतलं तर सर्वांगामध्ये प्रेमच फुलतं. आता बघा याचा क्रम कसा, भगवंतांचं नाम घ्या तेव्हा सर्वांगाच्या ठिकाणी प्रेम येईल. मग आपण बोलायला जाऊ, आपण जे बोलू ते आनंदाचं बोलू, प्रेमाचंच बोलू, आणि अशा प्रेमाच्या बोलण्यामुळेच भगवंत डोलतील. असाही क्रम लावता येतो. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. आणि पुढे सांगतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनी बैसता निद्रे नागविले म्हणणारे नामदेव महाराज या अभंगात म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. भक्तीशिवाय ज्ञानाला शोभा नाही. तेव्हा हा ज्ञानाचा दीप नुसता कोरा लावायला गेला तर अहंकार घेऊन येतो. तेव्हा या कीर्तन भक्ती सोबतच आम्ही आता ज्ञानदीप लावू. ज्या ज्या ठिकाणी अज्ञानाचा अंधकार आहे त्या सर्व अज्ञानाच्या अंधारामध्ये आम्ही आता ज्ञानाचा दीप लावून सर्वत्र प्रकाश करू, भगवत भक्तीचा प्रकाश करू, नामाचा प्रकाश करू. ज्ञानदीप लावू जगी परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर. भगवंतांचं नाम वैखरीनं घेता 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 मुरत मुरत ते परावाणीपर्यंत जातं आणि तेथे त्या परावाणीच्याही पलीकडे भगवंतांचं घर आहे. तिथपर्यंत आम्ही गेलो. परावाणीने जप करता येतो म्हणूनच आडनाव झालंय आपल्या समाजामध्ये परांजपे. ज्यांचा जप परेच्या पलीकडे गेलाय किंवा परेपर्यंत गेलाय ते परांजपे. पण नामदेव महाराज परांजपे नाही, त्याच्या पलीकडे गेले. परे हुनी परते घर तेथे राहून निरंतर, अवघी सत्ता आली हाता नाम याचा खेचरी दाता. हे भगवंतांचं नाम घ्यायला मिळावं, त्यामुळे प्रेम सर्वांगाचं व्हावं, त्यामुळे आम्ही जे बोलावं त्याने भगवंत डोलावा, आम्हाला कीर्तन जमावं, त्यानं ज्ञानदीप लावता यावा, आमचा नामजप परेपर्यंत जावा, तेथे आम्ही निरंतर राहावं, अशी सत्ता आम्हाला मिळावी. या सर्व बाबी आमच्या अंतःकरणात, आमच्या जीवनात कोणामुळे आल्या तर नाम याचा खेचरी दाता. हे सर्वच सर्व श्रेय आपल्या भारतीय संस्कृतीच्या, भारतीय अध्यात्मशास्त्राच्या मूलतत्वानुसार नामदेव महाराज सुद्धा आपल्या सद्गुरूंनाच देतात की त्यांच्या नाम याचा खेचरी दाता. नामदेव महाराज ज्यांना शरण गेले ते शरण गेलेले विसोबा खेचर महाराज
यांच्या कृपाप्रसादाचाच हा परिपाक आहे असं ते सांगतात. श्रोतेहो, तुम्हाला सांगू द्या, नामदेव महाराजांनी जी भक्ती केली ही भक्ती होती हे सांगू द्या. ती कीर्तन भक्ती होती. नवविधा भक्तीतली एक विधा होती. विधा म्हणजे काय? विधा म्हणजे प्रकार. नामदेव महाराजांनी जे कीर्तन केलं त्या कीर्तनामध्ये भगवंतांच्या सारखं होण्यासाठीच, त्यांच्या स्मरणातनं, त्यांच्या चिंतनातनं स्वतः भगवद्रूप होण्यासाठीच केलेला जणू काही तो प्रयत्न होता. उद्याच्या प्रवचनाची फक्त एक दोरी यामध्ये गुंफून देतो की नाथ महाराजांनी जे सांगितलं की अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी, ती नामदेव महाराजांनी वाजवली आणि एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. नामदेव महाराज सुद्धा तसेच मुक्त झाले. अंतःकरणामध्ये भगवत भक्ती घेऊन आधी एकदा भारत भ्रमण केलं. सर्व संत मांदियाळी स्वतः सगळी ज्या वेळेस समाधिस्थ झाले सर्वजण, त्यावेळेस पुन्हा एकदा भारत भ्रमणासाठी पुन्हा वरती गेले. श्रोतेहो, तुम्हाला सांगू द्या, नामदेव महाराजांनी कीर्तन हे माध्यम प्रचारासाठी निवडलं आणि नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये प्रचार हा प्रकर्षाने का जाणवतो तर त्या काळात उत्तरेतनं दक्षिणेकडे सर्व यावनी सत्ता आक्रमण करत होत्या. त्या सर्वांचे झेंडे हिरवे होते आणि आपली पताका भगवी खांद्यावर घेऊन नामदेव महाराज दक्षिणेतनं उत्तरेत गेले. तिथला बादशहा जणू काही वेडा केला. पुन्हा भारत महाराष्ट्रात आले. पुन्हा सर्व संत समाधिस्थ झाल्यानंतर पुन्हा पंजाब पर्यंत गेले. तिथे थांबले. गुरुवाणीमध्ये सुद्धा आपल्या कीर्तनाचा महिमा त्यांनी वर्णन केला. तो तिथे मांडला गेला. त्याचा समावेश त्यामध्ये झाला आणि त्यामध्ये परत तिथून माघारी आले आणि कुटुंबासह महाराजांची कीर्तन भक्ती कुठे गेली? नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाये हिरे वरी देतू. सर्व कुटुंबियांसह दासीसह नामदेव महाराज भगवंतांच्या चरणाशी विसावले. आम्हाला भगवत भक्ती प्राप्त व्हावी यासाठी कीर्तन हवं आहे. हा एक मोठा आदर्श नामदेव महाराजांनी सांगितला. तन्मयता हे देवर्षी नारदांच्या भक्ती सूत्रातलं एक सूत्र आहे. तद विस्मरणे परम व्याकुलतेती हे सुद्धा त्यातलंच एक सूत्र आहे. आपण नामदेव महाराजांच्या अभंगांचं जर परिशीलन करू जाऊ, अभ्यास करू जाऊ, जणू काही देवर्षी नारदांच्या चरित्रातले सगळेच्या सगळे किंवा देवर्षी नारदांच्या भक्ती सूत्रातले सगळेच्या सगळे काही गुणविशेष आहेत त्या अभंगामध्ये बघायला मिळतात. भगवंतांशिवाय ज्यांचा जीव कासावीस होत होता असे नामदेव महाराज. हे कीर्तन त्यांनी केलं नाही तर कीर्तन अक्षरशः जगले. तुम्हाला सांगू द्या की अशाच आदर्शांना धरून आजवर अनेक हरिभक्तीपरायण महाराष्ट्रामध्ये आहेत की जे संतांनी सांगून दिलेल्या मर्यादेमध्ये आज कीर्तन करतायत. एक महत्वाचा आणि वेगळा मुद्दा नामदेव महाराजांच्या चरित्रापेक्षा वेगळा सांगतो की आज आपण ज्यांच्या स्मरणार्थ ही व्याख्यान मला आयोजित केली आहे ते देवर्षी नारद महाराज. संतांच्या ठिकाणी काय अलौकिक सामर्थ्य असतं. परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब महाराज देशपांडे यांनी सांगितलं की देवर्षी कुणाला म्हणावं की ज्यांना गर्भावरती शक्तिपात दीक्षा देण्याची योग्यता असते, ज्यांच्यात ती ताकद असते, ज्यांच्यात ते सामर्थ्य असतं, त्यांना देवर्षी म्हणावं. देवर्षी नारद महाराजांनी अशीच दीक्षा गर्भावर केली होती याचं वर्णन आपल्याला माहिती प्रल्हादांच्या रूपाने. आणि या प्रल्हादांचाच वंश असलेले नामदेव महाराज. तेव्हा देवर्षींचं आणि नामदेवांचं जे काही आहे हे जे नातं आहे, जे कनेक्शन आहे, हे भक्तीचं का न व्हावं. नामदेव महाराजांनी अंगीकारलेली कीर्तन भक्ती कळसाला का जाणार नाही? जरूर जाणार. ते स्वतः भगवत रूप होते. प्रल्हाद, त्यानंतर असलेले अंगद, अंगदाच्या नंतर असलेले उद्धव, उद्धवानंतर नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या नंतर जन्माला आलेले तुकाराम महाराज. हा सगळा त्यांचा प्रवास आहे. ही भक्ती परंपरा आहे. आज नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हा नामदेव महाराजांचा एक विचार आपल्या समोर ठेवतो. भगवत रूप होण्यासाठीच कीर्तन भक्ती असते असा आदर्श ज्यांनी मांडला अशा संत सद्गुरू श्री नामदेव महाराज आणि सर्व संत मांदियाळीच्या चरणी आजची प्रवचन सेवा अर्पण करतो आणि इथेच थांबतो. आज मला ज्यांनी कीर्तन इथे या व्याख्यानाची संधी दिली ते गुरुदत्त धामचे सर्व माझे कीर्तनातले स्नेही यांचा आभार मानण्याचं काही कारणच नाहीये. कारण मी त्याच परंपरेत, त्यांच्याच परिवारातला आहे. मी जो कीर्तनकार घडलो
ते कीर्तनकार मला म्हणून उभं करण्याचं काम जे केलं ते मराठवाड्यानंच केलं आणि मराठवाड्यातल्या नामवंत कीर्तन संस्था असलेल्या या गुरुदत्त धामनेच केलंय। तेव्हा श्री क्षेत्र गुरुदत्त धाम गोंदी या ठिकाणी प्रतिष्ठापित असलेले सद्गुरु भगवान श्री दत्त प्रभू यांच्या चरणी आजची ही व्याख्यान सेवा प्रवचन सेवा अर्पण करतो आणि इथेच थांबतो। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।